मंदिर व तीर्थक्षेत्रे संबंधित 30 प्रश्न. प्रश्न 1. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते मानले जाते? ऑप्शन अ तिरुपती बालाजी मंदिर, ऑप्शन ब सोमनाथ मंदिर, ऑप्शन क पद्मनाभ स्वामी मंदिर, ऑप्शन ड काशी विश्वनाथ मंदिर. प्रश्न 1चं उत्तर आहे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर ऑप्शन क पद्मनाभ स्वामी मंदिर मानलं जातं. प्रश्न 2. चारधाम यात्रेत कोणते तीर्थक्षेत्र समाविष्ट नाही? ऑप्शन अ द्वारका, ऑप्शन ब पुरी, ऑप्शन क केदारनाथ, ऑप्शन ड बद्रीनाथ. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे चारधाम यात्रेत खालीलपैकी ऑप्शन क केदारनाथ हे तीर्थक्षेत्र समाविष्ट नाही. प्रश्न 3. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर गणपती कोठे आहे? ऑप्शन अ सिद्धटेक, ऑप्शन ब मोरगाव, ऑप्शन क थेऊर, ऑप्शन ड रांजणगाव. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर गणपती ऑप्शन ब मोरगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 4. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन अ पुणे, ऑप्शन ब सातारा, ऑप्शन क नाशिक, ऑप्शन ड नगर. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग खालीलपैकी नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. वैष्णोदेवी मंदिर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? ऑप्शन अ लडाख, ऑप्शन ब जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन क दिल्ली, ऑप्शन ड चंदीगड. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे वैष्णोदेवी मंदिर ऑप्शन ब जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणार्कचे सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन अ गुजरात, ऑप्शन ब तमिळनाडू, ऑप्शन क ओडिशा, ऑप्शन ड आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे कोणार्कचे सूर्यमंदिर ऑप्शन क ओडिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7. अमरनाथ गुहा कोणत्या देवतेशी संबंधित आहे? ऑप्शन अ विष्णू, ऑप्शन ब गणपती, ऑप्शन क शिव, ऑप्शन ड राम. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे अमरनाथ गुहा ऑप्शन क शिव या देवतेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 8. पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन अ गोदावरी, ऑप्शन ब कृष्णा, ऑप्शन क चंद्रभागा, ऑप्शन ड तापी. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पंढरपूर हे ठिकाण ऑप्शन क चंद्रभागा या नदीच्या काठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. 12 ज्योतिर्लिंगांपैकी कोणते गुजरातमध्ये आहे? ऑप्शन अ महाकालेश्वर, ऑप्शन ब सोमनाथ, ऑप्शन क ओंकारेश्वर, ऑप्शन ड घृणेश्वर. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी खालीलपैकी गुजरातमध्ये असणारं ज्योतिर्लिंग आहे ऑप्शन ब सोमनाथ. प्रश्न क्रमांक 10. सुवर्ण मंदिर कोणत्या धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे? ऑप्शन अ बौद्ध, ऑप्शन ब जैन, ऑप्शन क शीख, ऑप्शन ड हिंदू. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे सुवर्ण मंदिर ऑप्शन क शीख या धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 11. तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन अ कर्नाटक, ऑप्शन ब केरळ, ऑप्शन क आंध्र प्रदेश, ऑप्शन ड तेलंगणा.
प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे तिरुपती बालाजी मंदिर ऑप्शन क आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12 काशी विश्वनाथ मंदिर कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑप्शन अ यमुना, ऑप्शन ब गंगा, ऑप्शन क सरस्वती, ऑप्शन ड नर्मदा. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे काशी विश्वनाथ मंदिर ऑप्शन ब गंगा या नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक 13 बद्रीनाथ धाम खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन अ हिमाचल प्रदेश, ऑप्शन ब उत्तराखंड, ऑप्शन क सिक्कीम, ऑप्शन ड अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे बद्रीनाथ धाम खालीलपैकी ऑप्शन ब उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 अष्टविनायकांतील चिंतामणी गणपती कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन अ ओझर, ऑप्शन ब लेण्याद्री, ऑप्शन क थेऊर, ऑप्शन ड पाली. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे अष्टविनायकातील चिंतामणी गणपती ऑप्शन क थेऊर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15 महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या शहरात आहे? ऑप्शन अ नाशिक, ऑप्शन ब उज्जैन, ऑप्शन क इंदोर, ऑप्शन ड वाराणसी. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ऑप्शन ब उज्जैन या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16 रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन अ केरळ, ऑप्शन ब कर्नाटक, ऑप्शन क तमिळनाडू, ऑप्शन ड तेलंगणा. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे रामेश्वरम हे ऑप्शन क तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी जगन्नाथ मंदिर कोठे आहे? ऑप्शन अ भुवनेश्वर, ऑप्शन ब पुरी, ऑप्शन क कटक, ऑप्शन ड कोणार्क. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे खालीलपैकी जगन्नाथ मंदिर ऑप्शन ब पुरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18 घृणेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन अ छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन ब जालना, ऑप्शन क नाशिक, ऑप्शन ड बीड. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे घृणेश्वर ज्योतिर्लिंग ऑप्शन अ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19 लेण्याद्री येथील गणपतीचे नाव काय आहे? ऑप्शन अ गिरिजात्मज, ऑप्शन ब महागणपती, ऑप्शन क सिद्धिविनायक, ऑप्शन ड वरदविनायक. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे लेण्याद्री येथील गणपतीचे नाव ऑप्शन अ गिरिजात्मज हे आहे. प्रश्न क्रमांक 20 ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या नदीवरील बेटावर आहे? ऑप्शन अ गंगा, ऑप्शन ब नर्मदा, ऑप्शन क गोदावरी, ऑप्शन ड कृष्णा. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ऑप्शन ब नर्मदा या नदीवरील बेटावर आहे. प्रश्न क्रमांक 21 शिर्डी हे ठिकाण कोणत्या संतांमुळे प्रसिद्ध आहे? ऑप्शन अ गजानन महाराज, ऑप्शन ब साईबाबा, ऑप्शन क तुकडोजी महाराज, ऑप्शन ड तुकाराम महाराज. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे शिर्डी हे ठिकाण ऑप्शन ब साईबाबा या संतांमुळे प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 22 चारधाम यात्रेतील पश्चिमेकडील धाम कोणते? ऑप्शन अ पुरी, ऑप्शन ब बद्रीनाथ, ऑप्शन क द्वारका, ऑप्शन ड रामेश्वरम. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे चारधाम यात्रेतील पश्चिमेकडील धाम आहे ऑप्शन क द्वारका. प्रश्न क्रमांक 23
द्वारकाधीश मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन अ राजस्थान, ऑप्शन ब गुजरात, ऑप्शन क मध्य प्रदेश, ऑप्शन ड महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 23चे उत्तर आहे द्वारकाधीश मंदिर, ऑप्शन ब गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 3.5 शक्तिपीठांपैकी कोणते शक्तिपीठ कोल्हापूर येथे आहे? ऑप्शन अ सप्तशृंगी, ऑप्शन ब महालक्ष्मी, ऑप्शन क तुळजाभवानी, ऑप्शन ड रेणुका माता. प्रश्न क्रमांक 24चे उत्तर आहे 3.5 शक्तिपीठांपैकी कोल्हापूर या ठिकाणी ऑप्शन ब महालक्ष्मी हे शक्तिपीठ आहे. प्रश्न क्रमांक 25 तुळजाभवानी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन अ सोलापूर, ऑप्शन ब धाराशिव, ऑप्शन क लातूर, ऑप्शन ड बीड. प्रश्न क्रमांक 25चे उत्तर आहे तुळजाभवानी मंदिर, ऑप्शन ब धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 केदारनाथ मंदिर कोणत्या पर्वतरांगेत आहे? ऑप्शन अ सातपुडा, ऑप्शन ब अरवली, ऑप्शन क हिमालय, ऑप्शन ड विंध्य. प्रश्न क्रमांक 26चे उत्तर आहे केदारनाथ मंदिर, ऑप्शन क हिमालय या पर्वतरांगेत आहे. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणते ज्योतिर्लिंग एलोरा लेण्यांजवळ आहे? ऑप्शन अ भीमाशंकर, ऑप्शन ब त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क घृणेश्वर, ऑप्शन ड औंढा नागनाथ. प्रश्न क्रमांक 27चे उत्तर आहे महाराष्ट्रातील घृणेश्वर ज्योतिर्लिंग एलोरा लेण्यांजवळ आहे. ऑप्शन क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 अष्टविनायकातील महागणपती कुठे आहे? ऑप्शन अ रांजणगाव, ऑप्शन ब सिद्धटेक, ऑप्शन क पाली, ऑप्शन ड महाड. प्रश्न क्रमांक 28चे उत्तर आहे अष्टविनायकातील महागणपती, ऑप्शन अ रांजणगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 29 औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन अ नांदेड, ऑप्शन ब परभणी, ऑप्शन क हिंगोली, ऑप्शन ड लातूर. प्रश्न क्रमांक 29चे उत्तर आहे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग ऑप्शन क हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 भारतातील मंदिरांपैकी एक असलेले तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या टेकडीवर वसलेले आहे? ऑप्शन अ निलगिरी, ऑप्शन ब सप्तगिरी, ऑप्शन क अरवली, ऑप्शन ड विंध्य. प्रश्न क्रमांक 30चे उत्तर आहे भारतातील मंदिरांपैकी एक असलेले तिरुपती बालाजी मंदिर ऑप्शन ब सप्तगिरी या टेकडीवर वसलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा.